नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी एका राजकीय कदाचित डावपेचांची आणि कदाचित घुसमटीची. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची पक्षात घुसमट सुरू असून त्यांना मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलवर सहीच करता येत नाही असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. राणे यांच्या या वक्तव्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राणेंचं वक्तव्य बिनबुडाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. राणेंनी जावई शोध कुठून लावला असा सवालही त्यांनी केला. केंद्रीय मंत्र्यांनी काल जे वक्तव्य केलं ते मी त्याची माहिती घेतली. मला वाटतं त्यांनी हा शोध कुठून लावला मला माहीत नाही, परंतु माझ्या विभागामध्ये मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे माझ्या कामात माझ्या विभागामध्ये मातोश्रीचं हस्तक्षेप आहे, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे अशा प्रकारचं म्हणणं चुकीचं आहे. त्यात कुठलंही तथ्य नाही. आणि राणेसाहेब तर मुख्यमंत्री राहिलेले आहेत युतीच्या काळामध्ये. त्यांनाही माहीत आहे की धोरणात्मक जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात ते माझा विभाग काय कुठलाही विभाग असू द्या, मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनेच आपण सामूहिक निर्णय घेत असतो, त्यामध्ये कुठलाही गैर नाही. आणि आज ते केंद्रीय मंत्री आहेत. उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल, पॉलिसी डिसिजनचा निर्णय असेल तर तो देखील पंतप्रधान महोदयांची संमती घ्यावीच लागेल. त्यामुळे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तो एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान नारायण राणे यांनी नेमकं काय विधान केलं होतं पाहूया. एकनाथ शिंदे जर नगरविकास जरी मंत्री असले तर ते सही पुरते आहेत. बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत त्यांच्याकडे, आणि दुसरं नाव घेत नाही तर राजकारणाचे नाही. मातोश्री शिवाय एकही फाईल युडीची सही करू शकत नाही आमचे एकनाथ शिंदे. त्यामुळे बिचारे कंटाळले आहेत, असं म्हणजे अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधतायत. एका दिवशी फोन करेन मी, मार्ग दाखवेन. त्यामुळे नारायण राणे यांनी हे विधान केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. एवढंच नाही तर गेल्या काही काळात नारायण राणे यांनी सहज किंवा अनौपचारिक किंवा जुनी ओळख म्हणून आणखीनही काही जणांना फोन केल्याचं चर्चेत आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, ही एकनाथ शिंदे यांच्या मनातली सल त्यांनी बोलून दाखवली म्हणायचं का नारायण राणे यांनी खडा टाकून बघितला म्हणायचं? मिलिंदजी, आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अनेक वेळा काही खळबळजनक जे वक्तव्य जे करत असतात, मात्र ते प्रत्यक्षात मात्र कमी उतरत असतात. असा अनुभव जो आहे तो आतापर्यंत पाहायला आलेला. महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी अनेक वेळा दावे केले की सरकार 3 महिन्यानंतर पडेल, सरकार 6 महिन्यानंतर पडेल, परंतु ते तसं काही चित्र अद्याप काही दिसलेलं नाहीये. दुसरं, सध्या जे काही जन आशीर्वाद यात्रा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सुरू आहे, त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात, ते वक्तव्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे खोडून काढलेलं आहे. ते सध्या नगरविकास मंत्री आहेत. सर्व खात्यांचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, त्यामुळे सर्व मंत्रालयांच्या फायली ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे जातातच. हीच प्रोटोकॉल आणि हीच सिस्टम जी आहे ती पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारमध्ये देखील आहे. केंद्र सरकारमध्ये देखील सर्वच मंत्र्यांचे प्रमुख हे पंतप्रधान असतात, त्यामुळे सर्वच खात्यांच्या फायली ज्या आहेत त्या पंतप्रधानांकडे जात असतात. स्वतः नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना देखील या संपूर्ण सरकारच्या सिस्टमचा प्रोटोकॉलचा संपूर्ण अनुभव आहे. असं असताना देखील त्यांनी असं जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय खोडसाळपणाचं असल्याची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आणि मी माझ्या पूर्ण खात्याचा स्वतंत्र काम जे आहे ते पाहत असो, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा जो आहे तो आणला जात नसल्याचं देखील त्यांनी खुलासा केलेला आहे. एकूणच नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे खोडून काढण्याचा प्रयत्न जो आहे एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.